Hello students, welcome once again. So let's start with the discussion of electrostatic. Okay, so this is our next topic from the 11th syllabus, electrostatic. Okay, हाच टॉपिक 12thला सुद्धा आहे, त्यामुळे 11th आणि 12th दोन्ही टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. एक ओव्हरऑल एक वेगळा सेक्शन आहे फिजिक्समधला असं म्हटलं तरी चालेल, जो थोडासा इलेक्ट्रिसिटीची सुरुवात करून देतो किंवा इलेक्ट्रिक फील्ड रिलेटेड सुरुवात करून देतो, इलेक्ट्रोस्टॅटिक. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक. तर या टॉपिकमध्ये आपल्याला चार्जेस रिलेटेड स्टडी करायचा आहे. चार्जेसचा स्टडी कसा असतो किंवा चार्जेसचं ॲनालिसिस असं म्हटलं तरी चालेल. सो बेसिकली डेफिनेशन म्हणजे काय की इलेक्ट्रोस्टॅटिक नावातच आहे बघा की इलेक्ट्रो इज रिलेटेड टू द चार्जेस, इलेक्ट्रिक चार्जेस. ओके, सो इलेक्ट्रिक चार्जेस अँड द स्टॅटिक. सो इट मीन्स electric charge at rest, we can say that electric charge at rest. In this we are considering the charge is at rest, or we can say that the charge is not like moving or it is not like moving charge. बरोबर, आपण फार तर एक चार्ज प्लेस आहे, चार्जची प्लेसमेंट सांगू शकतो, रेस्ट पोझिशनला सांगू शकतो. एखाद्या पॉईंटला चार्ज आहे, एखादा पॉईंट चार्ज आहे, फार तर तो चार्ज एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती घेऊन गेलो आपण, असं फार तर म्हणू शकतो. तो चार्ज मुव्हिंग, स्वतःहून मूव्ह होतोय किंवा रँडमली मूव्ह होतोय, करंट आहे, असं काही फारसं याच्यामध्ये कन्क्लुजन नाही आहे, म्हणून चार्ज ॲट रेस्ट असं म्हटलं जातं. सो इलेक्ट्रोस्टॅटिक सिम्पल. आता चार्जेस कुठून आले, चार्जेस कसे तयार झाले, तर दोन टाईपचे चार्जेस असतात आपल्याला माहीत आहे. वन इज पॉझिटिव्ह चार्ज, अनदर वन इज निगेटिव्ह चार्ज. आता जनरली एक एक्सपेरिमेंट केला जातो, ग्लास रॉड इज रब विथ सिल्क क्लोथ, वी कॅन से दॅट. सो ग्लासवरती मग पॉझिटिव्ह चार्ज आला आणि सिल्कवरती निगेटिव्ह आला असं म्हटलं जातं रबिंग प्रोसेसमध्ये. मग ॲक्च्युली पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाल्यामुळं. बरोबर, म्हणजे एखाद्या बॉडीवरनं जर इलेक्ट्रॉन दुसऱ्या बॉडीवरती निघून गेले, लाईक ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, तर पाठीमागं इलेक्ट्रॉनच्या जो अपोजिट असतो तो राहतो, लाईक होल म्हणतो आपण. मग इलेक्ट्रॉनच्या अपोजिट कोण कन्सिडर करतो, तर आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो, कारण इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे. सो मग तो पॉझिटिव्ह चार्ज रिमेन, पाठीमागं राहिला तो पॉझिटिव्ह चार्ज राहिला. कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज याही केसमध्ये 0 असतं. म्हणजे जेवढे चार्जेस गेले, दॅट इज इलेक्ट्रॉन जेवढे ट्रान्सफर झाले तेवढे पॉझिटिव्ह चार्जेस पाठीमागं क्रिएट झाले. सो प्लस मायनस बॅलन्स होणार आहे. सो कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज कन्सेप्ट इज हिअर. किंवा अगदीच तुम्ही एबोनाईट रॉड इज रब्ड विथ फर असंही ऐकलं असेल, तर मग या केसमध्ये काय होतं, एबोनाईटवरती निगेटिव्ह आणि फरवरती पॉझिटिव्ह होतं, जे की ग्लासमध्ये पॉझिटिव्ह होतं आणि सिल्कमध्ये निगेटिव्ह होतं. ते थोडंसं इथं रॉड आणि ह्या फरच्या बाबतीत अपोजिट होतं. ओके, सो दिस इज सिम्पल क्रिएशन ऑफ द चार्ज. जनरली चार्ज हा कशात मेजर केला जातो, कुलोममध्ये मेजर केला जातो. सो चार्ज मेजर्ड इन कुलोम म्हणूया आपण. ठीक आहे, त्याला कॅपिटल C सुद्धा म्हटलं जातं बघा. ओके, चार्ज इज मेजर्ड इन सिम्पल कुलोम. याचा एक कुलोम्स लॉ पण तुम्हाला माहीत असेल. आता जनरली चार्जची व्हॅल्यू, आता इलेक्ट्रॉन असं म्हणूया आपण, इलेक्ट्रॉन. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉनवरती कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज, आणि त्याची व्हॅल्यू किती असते, लेट अस कन्सिडर 1.6 × 10⁻⁹ कुलोम. ओके, very small charge present on the electron. It is negative charge, but magnitude wise आपण तो प्लस म्हणू शकतो. ओके, so we can say that one electron is having the charge like this. ओके, आता हा झाला चार्ज इलेक्ट्रॉनवरचा. असाच प्रोटॉनवरती सुद्धा आपण पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करतो, पुन्हा त्यांचे मासेस कन्सिडर करतो. हे सुद्धा कॅल्क्युलेशनमध्ये कुठं तर आपल्याला येतं. चार्ज मग कंडक्शन टाईपनी सुद्धा चार्ज ट्रान्सफर होतोय, इंडक्शननी सुद्धा चार्ज ट्रान्सफर होतो बघा. ओके, कंडक्शन आणि इंडक्शन, दीज आर द मेन 2 प्रोसेसेस ऑफ ट्रान्सफरिंग द चार्ज. ओके, मग आता थोडंसं कंडक्शन म्हटलं तर कसं की सिम्पल एका बॉडीवरून दुसऱ्या बॉडीला फिजिकली चार्ज ट्रान्सफर झाला, फिजिकली बॉडी आहे तसं आपण म्हणूया, आणि चार्ज ट्रान्सफर झाला, तर ती ॲक्च्युली कंडक्शनची प्रोसेस असते. आणि इंडक्शन म्हणजे काय, विदाऊट एनी फिजिकल कॉन्टॅक्ट द चार्ज इज गेट ट्रान्सफर्ड. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की एखाद्या प्लेटवरती जर पॉझिटिव्ह चार्ज ॲक्युम्युलेट झाला असेल तर त्याच्या शेजारच्या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज ॲक्युम्युलेट होतो. ओके, सो दिस इज द प्रोसेस ऑफ इंडक्शन. So when two plates are having some insulator material in between them, so we can say that the positive charge can transfer to the
निगेटिव्ह चार्ज. म्हणजे थोडक्यात चार्जिंगची जी प्रोसेस होते ना, चार्जिंग डिस्चार्जिंग, सो त्यातली जी चार्जिंगची प्रोसेस आहे ती इंडक्शन ट्रान्सफर असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. ओके, सो चार्ज तर झाला की 1.6 × 10⁻19 कुलोम. ठीक आहे, हा चार्ज आपण असाही रिप्रेझेंट करू शकतो लाईक क्यू. सो वी कॅन से दॅट क्यू इज इक्वल टू प्लस मायनस n × e, वेअर n इज नथिंग बट the number or it is nothing but the integral value. This value is nothing but the integral value. Like मग ही व्हॅल्यू अगदी प्लस मायनस 1 2 3 4 अशी असू शकते. ओके, म्हणजे हा जो चार्ज आहे तो n × e आपण हा याला क्वांटायझेशन ऑफ चार्ज असं म्हटलं जातं. सो एवढा डिफाईन करू शकतो. सो चार्ज इज इक्वल टू प्लस मायनस n × e, where n is nothing but the integral number and e is nothing but the charge on electron, that is 1.6 × 10⁻19. म्हणजे एका इलेक्ट्रॉनवरती एवढा चार्ज आहे. ओके, सो याच्यावर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण कसे काढू शकतो. सो चार्ज अपॉन इलेक्ट्रॉन. ओके, मग समजा जर 1 कुलोम चार्ज असेल तर त्याच्यावरती 1.6 × 10⁻19 हे केलं तर आपल्याला हे अप्रॉक्सिमेट पॉवर 10⁻18 to 10⁻19 इतकी मिळते बघा. सो हा कशाचा काउंट झाला. सो दिस काउंट इज अबाउट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एका चार्जमध्ये आपण म्हणूया की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एवढे असू शकतात. सिम्पल खूप व्हॅल्यू असणार आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे. सो दिस इज वन ऑफ द अनालिसिस अबाउट द चार्ज. ओके, नेक्स्ट चार्जचे जे अनालिसिस आहे ते कुलोम्स लॉच्या फॉर्ममध्ये केलं जातं. म्हणजे कुलोम्स लॉ जो आहे तो एक इम्पॉर्टंट लॉ याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. सो कुलोम्स लॉ ऑफ चार्जेस. ओके, कुलोम्स लॉ. ओके, याच्यामध्ये दोन चार्जेसमध्ये असलेला फोर्स सांगितला जातो. आता तुम्हाला चार्जच्या प्रॉपर्टीज पण माहीत असतील बघा. मी काही डायग्राम सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला चार्जच्या प्रॉपर्टी बऱ्याचशा क्लिअर होतील. जनरली चार्ज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत. सो इलेक्ट्रिक लाईन्स असतात दोन चार्जच्या मध्ये. जसं मॅग्नेटिक फील्ड असतं, नॉर्थ आणि साऊथमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, तसं चार्जेसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. मग इलेक्ट्रिक लाईन कुठून सुरू होते तर ती ऑब्व्हियसली पॉझिटिव्हकडनं सुरू होते आणि एंड कुठं होते तर निगेटिव्हला एंड होते. दोन इलेक्ट्रिक लाईन्स एकमेकांना कधी इंटरसेक्ट होत नाही, त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स सुद्धा म्हणतो. ओके, सो कुलोम्स लॉ काय सांगतो तर दोन चार्जेसमधला फोर्स सांगतो. समजा एक चार्ज आहे प्लस Q1 आणि समजा दुसरा चार्ज आहे प्लस Q2. दोघांच्या मध्ये सपोज r इतकं डिस्टन्स आहे. सो लाईक न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जसा होता Q1 Q2 अपॉन r². न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय असतो m1 m2 अपॉन r², प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू पार्टिकल्स अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. or force is directly proportional to the product of masses and inversely proportional to square of distance between them. In the same case we can say that the force, आणि हा जो फोर्स आहे या फोर्सला कसला फोर्स म्हटलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हटलं जातं बघा. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, कारण हा फोर्स कोणामधला आहे, हा फोर्स दोन चार्जेस मधला आहे. That's why Coulomb state that the electrostatic force of attraction or repulsion may be, जर दोन्ही चार्जेस प्लस प्लस असतील तर रिपल्शन होईल, मायनस मायनस असतील तर रिपल्शन होईल. एक प्लस असेल एक मायनस असेल तर अट्रॅक्शन होईल, एक मायनस दुसरा प्लस असेल तरी पण अट्रॅक्शन होईल. सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन द टू चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे. मग सिंपल हेच आपण फॉर्म्युला असा लिहितो लाईक वन कॉन्स्टंट, आणि तो कॉन्स्टंट एवढा असतो जनरली Q1 Q2 अपॉन r². काय कॉन्स्टंट लिहिला मी 1/4π इप्सिलॉन. व्हॉट इज मीन बाय इप्सिलॉन? इप्सिलॉन इज नथिंग बट किंवा इप्सायलन इज नथिंग बट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. बट ह्याच इप्सायलॉनची व्हॅल्यू एवढी सुद्धा लिहिली जाते लाईक 1/4π इप्सिलॉन नॉट इप्सिलॉन r Q1 Q2 अपॉन r². आणि हा जो इप्सिलॉन नॉट इप्सिलॉन आर आहे, इप्सिलॉन नॉट आणि इप्सिलॉन आर. इप्सिलॉन नॉट म्हणजे काय, परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. इप्सिलॉन आर म्हणजे काय, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. आणि ही जनरली रिलेटिव्ह परमिटिव्हिटी के या नोटेशननं दाखवली जाते आणि याला डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट असं सुद्धा म्हटलं जातं. दिस के इज नथिंग बट डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट, आणि याची जनरली व्हॅल्यू एअर किंवा व्हॅक्यूमसाठी 1 घेतली जाते. Simple. So we get force is equal to 1/4π epsilon
Q1 Q2 upon R square. This is nothing but the force. Okay, this is the value of the force and this value of the force is defined by the Coulomb's law. लक्षात येते का बघा. मग ह्यातली जी इप्सायलनची व्हॅल्यू जी आहे किंवा इप्सायलन नॉटची जी व्हॅल्यू आहे ती मी सांगतो 8.85 इंटू 10 to the -12. इथं लिहितो बघा मी इप्सिलॉन नॉट 8.85 इंटू 10 to the -12. आता याचं युनिट काय येईल मग कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. जस्ट हा इप्सायलन इकडे घ्या, हा फोर्स इकडे घ्या, सिंपल चार्ज काढू शकता आणि व्हॅल्यू पण सांगू शकता. ही जर व्हॅल्यू इथं पुट केली तर आपल्याला मग ही व्हॅल्यू जनरली 9 इंटू 10 to the 9 मिळते युनिट कंडिशनसाठी. ते सुद्धा थोडंफार तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये लक्षात येईल. सो दीज आर सम बेसिक पॉईंट्स रिलेटेड टू द चार्ज अँड मेन कुलोम्स लॉ. याच्यावरती बरीचशी न्यूमरिकल्स असू शकतात. हा सुद्धा टॉपिक पार्ट वाईज मी तुम्हाला डेफिनेटली सांगणार आहे. जेवढं मी सांगतोय तेवढे जरी फॉर्म्युले लक्षात राहिले तर बरेच कॅल्क्युलेशन्स तुम्हाला सोपे जातील या टॉपिकमध्ये. आणि या टॉपिकमधल्या बऱ्याचशा कन्सेप्ट ह्या 12च्या इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आहेत. लाईक इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक फील्ड, हा फोर्स, हे डायरेक्ट कुठून येतं तर हे ॲक्च्युली 11th असतं. त्याचा स्टडी आपल्याला 12च्या इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये करावा लागतो. सो स्टेप बाय स्टेप आपण सगळे पॉईंट्स याच्यामधले बघूया. तर हे झाले मेन 2 पॉईंट्स. एक बेसिक पॉईंट मी सांगितला आणि एक कुलोम्स लॉ सांगितला. आता बघूया पुढचा पॉईंट. ओके, सो पुढचा एक पॉईंट असेल, हा सुद्धा खूप इझी पॉईंट आहे बघा. इथं लिहितो मी हवं तर चार्ज डेन्सिटी. चार्ज डेन्सिटी मी थोडंसं या पॉईंटसाठी तुम्हाला थर्मल प्रॉपर्टीजमध्ये एक्सपान्शनची जी केस आपण शिकतो, थर्मल एक्सपान्शनची केस, त्याच्यासारखा हा पॉईंट आहे. मग तुम्हाला लक्षात सुद्धा ठेवताना अगदी लेंथ, एरिया, व्हॉल्यूम अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं. त्यामुळे मी कंपॅरेटिव्हली तुम्हाला याचा आन्सर सांगतो. लाईक विल से द और वी विल मेक 3 पार्ट्स. ओके, सो लिनियर चार्ज डेन्सिटी ह्या 3 प्रकारच्या असतात. तर साहजिकच पहिली कुठली असेल, चार्ज डेन्सिटीज ह्या 3 टाईपच्या असतात. त्यातली पहिली असेल लिनियर चार्ज डेन्सिटी. ओके, दुसरी एरिया रिलेटेड असेल, त्याला म्हटलं जातं सरफेस चार्ज डेन्सिटी. हा झाला दुसरा प्रकार जो की एरियाशी रिलेटेड असेल. आणि तिसरा कुणाशी रिलेटेड असेल तर तिसरा व्हॉल्यूमशी रिलेटेड असेल. सो व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. सिंपल, लिनियर चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम सरफेस चार्ज डेन्सिटी आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी असे याला म्हटलं जातं. ठीक आहे. आता जनरली नोटेशन्स बघा, याच्यासाठी लॅम्बडा नोटेशन वापरलं जातं, सरफेससाठी सिग्मा नोटेशन वापरलं जातं आणि व्हॉल्यूमसाठी रो नोटेशन वापरलं जातं. नोटेशन्स काही असू शकतात, आपल्याला मेन अर्थ समजणं गरजेचं आहे. सो ह्या ज्या चार्ज डेन्सिटीज आहेत ह्या इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये काही इलेक्ट्रिक फील्डची एक्सप्रेशन्स आहेत, त्या इलेक्ट्रिक फील्डच्या एक्सप्रेशनसाठी वापरल्या जातात. ओके, मग आता मी म्हटलं की ही लेंथशी रिलेटेड आहे, दुसरी एरियाशी रिलेटेड आहे आणि तिसरी व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. सो सिंपल सांगायचं लॅम्बडा इज इक्वल टू चार्ज अपॉन लेंथ झालं. म्हणजे युनिट चार्ज विथ रिस्पेक्ट टू लेंथ म्हणजे लॅम्बडाने. लॅम्बडाला म्हटलं जातं लिनियर चार्ज डेन्सिटी. ह्याला सांगायचं सिग्मा इज इक्वल टू चार्ज अपॉन एरिया म्हणजे चार्ज विथ रिस्पेक्ट टू एरिया. आणि याला सांगायचं रो इज इक्वल टू चार्ज अपॉन व्हॉल्यूम. बघा तिन्हीमध्ये अगदी कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवू शकता. तिघांमध्ये वरती चार्ज आहे, फक्त डिवायडेड बाय जो पार्ट आहे तो एकदा लेंथ आहे, एकदा एरिया आहे आणि एकदा व्हॉल्यूम आहे. लाईक थर्मल डेन्सिटी. आठवतंय थर्मल डेन्सिटीमध्ये सुद्धा आपण लिनियर, सुपरफिशियल, एरियल बघितलं होतं आणि क्युबिकल बघितलं होतं. तसं हे लिनियर, एरिया आणि व्हॉल्यूम रिलेटेड. सिंपल युनिट अगदी सोप्या भाषेमध्ये सांगू शकता चार्ज अपॉन मीटर. दिस इज द सिंपल युनिट. याचं काय असेल चार्ज अपॉन मीटर स्क्वेअर. याचं काय असेल चार्ज अपॉन मीटर क्यूब. लाईक सिंपल युनिट समजले. डायमेन्शन्स कसे सांगाल, एकतर डायमेन्शन ऑफ क्यू तुम्हाला माहिती आहे का. डायमेन्शन ऑफ क्यू कसं लिहायचं असतं, करंट आय इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. सो चार्ज इज इक्वल टू आय इंटू टी. सो हाऊ टू राईट डायमेन्शन ए इंटू टाइम. सो याचं डायमेन्शन काय असेल, करंट 1 असेल, टाइम 1 असेल, हे झालं चार्जचं, आणि चार्ज अपॉन मीटर. सो लेंथ असेल -1. याचं काय असेल सांगा चार्ज,
A1 टाइम 1 बरोबर ना, Q इज इक्वल टू IT. सो A1 आणि T1 आणि लेंथ 2 आहे बट ती -2 वरती आल्यानंतर, आणि याचं काय असेल A1 असेल, T1 असेल आणि लेंथ -3 असेल. सिंपल ना, कारण हा मीटर स्क्वेअर, हा मीटर स्क्वेअर आणि हा मीटर क्यूब, म्हणजे अगदी कम्पॅरेटिव्हली सुद्धा तुम्ही ह्या तिन्हीमधला डिफरन्स इझिली सांगू शकता. लक्षात येते. तिघांच्या डायग्रामचा जरी विचार केला तरी सुद्धा सोपा आहे, फार काय अवघड नाही आहे. मी इथंच तुम्हाला कम्पॅरेटिव्हली डायग्राम सांगतो. लिनियरसाठी सिंपल एक अशी लेंथ कन्सिडर करायची आणि या लेंथवरती असा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे असं सांगायचं. ओके. सरफेससाठी एक सिंपल सरफेस एरिया कन्सिडर करायचा आणि या एरियावरती असं समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे असं सांगायचं. आणि क्यूबसाठी लाईक एक क्यूबच कन्सिडर करायचा असा आणि सांगायचं की या क्यूबवरती चार्ज आहे असा. सिंपल. सो दिस इज नथिंग बट द लिनियर चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. काही अवघड आहे का? हा सुद्धा एक महत्त्वाचा टाईप तुम्हाला शिकण्यासारखा आहे. याच्यावरती सुद्धा न्यूमेरिकल्स येऊ शकतात. ओके. आता नेक्स्ट आपण एक इलेक्ट्रिक फील्डची कन्सेप्ट बघूया की ती कन्सेप्ट नक्की कशी डिराईव्ह झालेली आहे आणि त्या कन्सेप्टपासून आपल्याला इक्वेशन्स कशी सोडवायची आहेत. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मी असं हेडिंग लिहितो त्याला. हा एक खूप इम्पॉर्टंट आणि सारखा समोर येणारा फॉर्म्युला आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. ठीक आहे. आता थोडंसं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा मी अर्थ प्रॅक्टिकली सांगतो. तर आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड म्हणतो, ज्याला आपण बी बार म्हणतो, जे की टेस्लामध्ये किंवा वेबर पर मीटर स्क्वेअरमध्ये मेजर केलं जातं. मॅग्नेटिक फील्ड का तयार होतं, कारण नॉर्थ आणि साऊथमध्ये लाईन्स आहेत, मॅग्नेटिक लाईन्स आहेत, त्यांच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ते प्रत्येक पॉईंटचं कमी जास्त असू शकतं. पॉईंट जवळ असेल तर जास्त असतं, पॉईंट लांब असेल तर कमी असतं. ते डिपेंड आहे की आर कसा आहे त्याच्यावरती, ते विथ रिस्पेक्ट टू आर इन्व्हर्सली व्हॅरी होतं. मग जसं मॅग्नेटिक फील्ड असतं तसंच इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा असतं. मग इलेक्ट्रिक फील्ड का तयार होईल, ड्यू टू द चार्जेस, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. मग ते जे इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि ते मेजर कशात केलं जाईल, मग ई बारमध्ये. ॲनॉलॉजीचा विचार केला तर जसं मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी बी बार असते तशी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कोण असेल, ई बार असेल. ओके. मग याचा हा बेसिक फॉर्म्युला आहे, फोर्स अपॉन चार्ज. सो फोर्स पर युनिट चार्ज असं म्हटलं जातं इलेक्ट्रिक फील्डला. सो न्यूटन पर कुलोम असं मेजर केलं जातं, किंवा अगदीच ईचा फॉर्म्युला व्ही अपॉन डी, व्होल्टेज अपॉन डिस्टन्स म्हणजे व्होल्ट पर मीटर असं सुद्धा सांगितलं जातं. सो हे दोन्ही फॉर्म्युले इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये डेव्हलप झालेले आहेत. हा सुद्धा फॉर्म्युला कसा झाला त्याचा सुद्धा रिझन आहे, हा सुद्धा फॉर्म्युला कसा झाला त्याचा सुद्धा रिझन आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटीसाठी तुम्ही दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवू शकता. दोन्ही फॉर्म्युल्यावरून आपल्याला दोन एसआय युनिट बघायला मिळतात. एक मिळतं न्यूटन पर कुलोम, चार्ज अपॉन फोर्स अपॉन चार्ज, आणि एक मिळते व्होल्ट पर मीटर, व्होल्टेज अपॉन डिस्टन्स. दिस इज ऑल्सो इलेक्ट्रिक फील्ड. ओके. मग आता मला सांगा, जर E इज इक्वल टू एफ अपॉन क्यू असेल जनरली, तर हा फॉर्म्युला असाही होतो बघा. आता फोर्स म्हणजे काय, 1/4πε0, दोन चार्जेसची मल्टिप्लिकेशन अपॉन आर स्क्वेअर, आणि अपॉन हा चार्ज आहे ना, मग ह्यातला हा एक चार्ज असतो, मग तो Q1 किंवा Q2 असेल. सो एक तर चार्ज इथं कॅन्सल होणार आहे, म्हणजे थोडक्यात इन जनरल हा फॉर्म्युला असा येईल का, 1/4πε0 Q अपॉन आर स्क्वेअर असा फॉर्म्युला येतो बघा. समजतंय का बघा, म्हणजे चेंजेस बघा कसे कसे फॉर्म्युल्यामध्ये येत राहतात. सो हा एक फॉर्म्युला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. सो याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. जसं मॅग्नेटिकमध्ये किंवा मॅग्नेटिझम टॉपिक्समध्ये, मॅग्नेटिक इफेक्ट्समध्ये मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केलं जातं, त्याची डायरेक्शन फाइंड आउट केली जाते, तशा पद्धतीनं या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट केलं जातं, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते. सो दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. जर या फॉर्म्युल्याचा जर विचार केला तर मला सांगा, आता बघा इथं इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू व्ही अपॉन डी आलेला आहे. ठीक आहे. मी जर हा डी इकडे घेतला तर हे काय होणार आहे, व्ही इज इक्वल टू ई इंटू डी होणार आहे. थोडक्यात इलेक्ट्रिक फील्ड आणि डिस्टन्स होणार आहे. बट इलेक्ट्रिक फील्ड एवढा आहे 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. बघा, सो व्ही इज इक्वल टू 1/4πε0 चार्ज अपॉन डिस्टन्स स्क्वेअर, आणि हे डिस्टन्स, आता जनरली हे पण डिस्टन्स आहे आणि हे पण डिस्टन्स आहे, त्यातलं एक डिस्टन्स कॅन्सल करूया आपण. सो जनरल फॉर्म्युला इलेक्ट्रिक व्होल्टेजचा काय येईल बघा, 1/4πε0 चार्ज अपॉन आर. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो. याला म्हटलं जातं इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हटलं जातं, ड्यू टू पॉईंट चार्ज.
म्हणजे या चार्जमुळे असलेलं पोटेन्शियल, या चार्जमुळे असलेलं इलेक्ट्रिक फील्ड. सो बघा, एका फोर्सच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला मिळाला, ॲज वेल ॲज आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा सुद्धा हा अशा पद्धतीनं फॉर्म्युला मिळाला. सो जेवढं मी बोर्डवरती लिहिलेलं आहे तेवढं काही लक्षात येतंय का बघा. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल जनरली चार्ज अपॉन डिस्टन्स एवढंच राहिलं पाहिजे ना. सो 1/4πε0 Q/r ह्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हटलं जातं. समजतं इथपर्यंत? व्हेरी गुड. चला इलेक्ट्रिक फील्डचाच बघूया. इलेक्ट्रिक फील्ड, सो ज्याला कंबाईन इलेक्ट्रिक फील्ड असं सुद्धा म्हटलं जातं. कंबाईंड इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे दोन चार्जेसमुळे आपण इथं कन्सिडर करूया. कंबाईन इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज, ड्यू टू पॉइंट चार्ज. आता एक सिंपल मी दोन केसेस तुम्हाला इथं सांगतो. समजा एक चार्ज आहे Q1 आणि या दुसरा एक चार्ज आहे Q2 आणि ह्या दोघांच्यामध्ये सपोज इथं पॉईंट P आहे. ठीक आहे. जर इथली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जर 0 असेल, म्हणजे ई बार जर 0 असेल तर कसं घ्यायचं बघा. आता समजा दोन चार्जमधलं डिस्टन्स आहे सपोज R. ठीक आहे. या चार्जचं डिस्टन्स आहे सपोज x, तर या चार्जचं डिस्टन्स किती असेल? R-x असेल. बरोबर, सिंपल R-x म्हणूया आपण. ठीक आहे. तर आता आपल्याला कुठल्याही एका पॉईंट चार्जमुळं असलेलं इलेक्ट्रिक फील्ड माहीत आहे की E = 1/4πε0 तो चार्ज अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. ओके. मग आता आपल्याला जर एखादा असा पॉईंट असेल की तिथलं रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 असेल तर या केसमध्ये काय सांगितलं जातं? तर E1 = E2 सांगितलं जातं. व्हॉट इज मीन बाय E1? या पॉईंट चार्जमुळं इथं असलेलं पोटेन्शियल. व्हॉट इज मीन बाय E2? या पॉईंट चार्जमुळं असलेलं इथं पोटेन्शियल. आणि दोघांचं रिझल्टंट किती आहे? या पॉईंटचा 0 आहे, म्हणून दोघं कसे केले? इक्वल केले ना, कारण E1 - E2 = 0 झाला, म्हणून E1 = E2 केले आपण. मग E1 कसा लिहायचा? 1/4πε0. E1 म्हणजे कोण? Q1 मुळं. मग डिस्टन्स काय आहे Q1 आणि P मधलं? x² आहे. इज इक्वल टू E2 कसं लिहिणार? 1/4πε0 हा चार्ज आणि ह्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे कोण? R-x². सो ही एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे. दोन पॉईंट चार्ज आपण कन्सिडर केलेले आहेत आणि दोन पॉईंट चार्जसाठी जर रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड जर 0 असेल तर अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला लिहिला जातो. ओके. हाच फॉर्म्युला असाही होऊ शकतो बघा. समजा जर इथं पॉईंट चार्ज आहे Q1, लेट अस कन्सिडर दिस इज Q1, लेट अस कन्सिडर दिस इज Q2. दोघांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? स्मॉल r. आणि जर समजा पॉईंट आपण P इथं कन्सिडर केला लाईक x डिस्टन्सवरती. ओके. तर आता या केसमध्ये काय करायचं बघा. या केसमध्ये तुम्हाला E1 = E2 लिहावं लागेल. E1 = E2. सो 1/4πε0 Q1 अपॉन काय होणार आहे? x² आणि हे काय होणार आहे? 1/4πε0 Q2 अपॉन पॉईंट आणि Q मधलं म्हणजे हे सगळंच डिस्टन्स घ्यावं लागेल, म्हणजे x + r². इथं काय केलं? R-x² केलं. इथं फक्त R+x² होणार. सो ही एक कंडिशन तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डची येऊ शकते, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्सेस वगैरे विचारले जाऊ शकतात. ओके. आता थोडंसं मी तुम्हाला काही प्रॉपर्टीज म्हटलं होतं बघा. तर त्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कशा असतात किंवा त्या इलेक्ट्रिक चार्जच्या प्रॉपर्टीज कशा तयार होतात हे बघायचं आहे. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. सिंपल. हा इंटरेस्टिंग पॉईंट आहे, थेरॉटिकलच आहे, फक्त डायग्राम्स लक्षात ठेवा, कारण डायग्रामवरती सुद्धा काही क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. मी तुम्हाला काही बेसिक डायग्राम्स आहेत त्या दाखवतो आधी. ओके. त्यासाठी आपण आधी इलेक्ट्रिक फ्लक्स डिफाईन करू. तुम्हाला ही डेफिनेशन माहिती आहे का बघा. फाय इज इक्वल टू BA किंवा B इज इक्वल टू काय म्हणतो आपण? φ/a म्हणतो ना, म्हणजे वेबर पर मीटर स्क्वेअर असं म्हटलं जातं याला. तसं इलेक्ट्रिक फ्लक्स आपण डिफाय म्हणू शकतो, फक्त बीच्या ऐवजी ए येणार आणि एच्या ऐवजी ए बार किंवा DS बार येणार, एरिया. ओके. हे झालं इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक लाईन्स ज्या आहेत त्या इलेक्ट्रिक लाईन्सचं जे काही इलेक्ट्रिक फ्लक्स आहे त्याची व्हॅल्यू झाली. आता मला सांगा हे जे इलेक्ट्रिक फ्लक्स आहे हे आपण कसं कसं डिफाईन करू शकतो. एकतर मला सांगा फक्त पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कसं डिफाईन करायचं. इफ सपोज वी हॅव ओनली पॉझिटिव्ह चार्ज देन हाऊ टू रिप्रेझेंट. सो ह्या चार्जमधून लाईन बाहेर पडते असं दाखवायचं. याचा अर्थ कळतोय का बघा. व्हॉट इट मीन्स.
द इलेक्ट्रिक लाईन्स आर कमिंग आउट फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज. ओके, समजा निगेटिव्ह चार्ज असेल तर कसं दाखवायचं इलेक्ट्रिक फ्लक्स. इफ मायनस क्यू चार्ज इज देअर देन द ॲरो शुड बी इनवर्ड. हा जो ॲरो आहे तो फक्त काय करायचा, इनवर्ड दाखवायचा आणि याच्यामध्ये सांगायचं की इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स जे आहे ते कुठं आहे, टुवर्ड्स द चार्ज आहे. कारण आपण काय म्हटलं की पॉझिटिव्ह पासून लाईन बाहेर पडते आणि ती निगेटिव्हला एंड होते असं आपण म्हणतो. सो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मधला फरक लक्षात येतोय का बघा थोडासा. सो पॉझिटिव्हमध्ये काय सांगितलं आपण की जो चार्ज आहे तो बाहेर पडला, सॉरी लाईन्स आहेत त्या लाईन्स बाहेर पडल्या त्या चार्जमधून. आणि निगेटिव्ह लाईनसाठी आपण काय सांगितलं की त्या लाईन्स चार्जच्या आतमध्ये गेल्या, म्हणजे त्या एंड झाल्या निगेटिव्ह चार्जला असं आपण म्हणू शकतो. सिंपल. आता हे जर मी दोन चार्जेस असे लाईक कपल दाखवले प्लस आणि मायनस तर काय होणार मला सांगा. आता इथं आपण काय केलं, इंडिव्हिज्युअल पॉझिटिव्ह चार्ज दाखवला, इंडिव्हिज्युअल निगेटिव्ह चार्ज दाखवला. आता मी काय करतो, दोन्ही कपल दाखवतो. सो लाईक कपल काय होईल, सो पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हला हे असे रिप्रेझेंटेशन होईल, बरोबर का. पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हला, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हला, निगेटिव्ह कडे, निगेटिव्ह टुवर्ड्स द निगेटिव्ह, टुवर्ड्स द निगेटिव्ह, अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह, अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह, अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह. सो ज्या पद्धतीनं किंवा अगदी ही दाखवली तरी सुद्धा चालेल. मॅग्नेटिकमध्ये सेंटरची लाईन नसते ना, कारण इनसाइड मॅग्नेटिक फील्ड हे साऊथकडून नॉर्थकडं असतं, बरोबर ना, आणि बाहेरनं नॉर्थ टू साऊथ असतं. तसं इथं इंटरनल काय दाखवायची गरज नाही, कारण ह्या दोघांच्यामध्ये स्पेस आहे, त्यामुळं प्लस टू मायनसच आपल्याला ही लाईन मिळेल. सो जर दोन चार्जेस कंबाईन असतील कपलमध्ये असेल तर आपल्याला हे अशा पद्धतीनं मिळू शकतं. समजा दोन चार्जेस असे असतील, इथं समजा प्लस क्यू चार्ज आहे आणि त्याच्या लगेच शेजारी प्लस क्यू आहे. ओके, तर प्लस क्यू चार्जसाठी आपल्याला काय केलं पाहिजे, प्लस क्यू मधून बाहेर पडली लाईन अशी दाखवली पाहिजे, बाहेर पडली, बाहेर, आउटसाइड, 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 आउटसाइड. सिमिलरली ही सुद्धा कशी असेल, आउटसाइड असेल बघा, लाईक दिस असं म्हणूया आपण, आउटसाइड, आउटसाइड, आउटसाइड. सो दोघांचं काय झालं, रिपल्शन झालं. सेम जर मायनस असतील तर मायनस, मायनस क्यू असेल तर इनसाइड, इनसाइड, टुवर्ड्स मायनस क्यू, टुवर्ड्स मायनस क्यू, इट इज अगेन टुवर्ड्स मायनस क्यू, टुवर्ड्स मायनस क्यू, लाईक दिस. समजते. सो ह्या दोघांमध्ये सुद्धा काय होईल, रिपल्शन होईल. इथं काय होईल, दोघांच्यामध्ये अट्रॅक्शन. आणि इथं काय दाखवले आपण, इंडिव्हिज्युअल चार्जेस असतील तर त्यांचं रिप्रेझेंटेशन हे कशा पद्धतीनं असेल. ओके, समजा एखादा कंडक्टर असेल, कंडक्टर, सो लाईक दिस. ओके, सो लेट अस कन्सिडर वन कंडक्टर बॉडी. ओके, सो इफ द कंडक्टर बॉडी अँड द इलेक्ट्रिक फील्ड इज लाईक दिस, असं असेल. याचा अर्थ काय की इथं इलेक्ट्रिक फील्ड झिरो असेल, म्हणजे याचा अर्थ काय, इनसाइड द कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इज झिरो. लक्षात येते का बघा, कारण इलेक्ट्रिक चार्जेसमधून ज्या लाईन्स बाहेर पडणार आहेत त्या कुठंतरी एंड होणार आहेत, मग त्या कंडक्टरमध्ये एंड झाल्या असं आपण म्हणूया. आणि कंडक्टरच्या आतमध्ये एंड झाल्यानंतर त्या आतमध्ये त्याच्या लाईन्स आपण नाही दाखवू शकत, म्हणजे आतमधलं इलेक्ट्रिक फील्ड थोडक्यात काय सांगायचं, झिरो. एखादी क्लोज्ड बॉडी असेल आणि ती जर कंडक्टिंग बॉडी असेल तर त्याच्या आतमध्ये असलेलं इलेक्ट्रिक फील्ड काय दाखवायचं, झिरो दाखवायचं. नेक्स्ट अजून एक, समजा असं इलेक्ट्रिक फील्ड असेल, असू शकतं, येस. तर इथलं या पॉईंटचं इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही अशी असेल, या पॉईंटची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही अशी असेल, या पॉईंटच्या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही अशी असेल. म्हणजे मला सांगा, जरी व्हॅल्यू सेम असली तरी डायरेक्शन मात्र प्रत्येक पॉईंटला कशी होते, बदलते. आणि ही डायरेक्शन दाखवायचं काम कोण करतंय, तर टँजंट ॲट दॅट पॉईंट, टँजंट ॲट द इलेक्ट्रिक लाईन्स दाखवायचं काम करते. सो टँजंट डिफाईन करते की इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कुठं आहे. ओके, आता दोन लाईन्स कधी इंटरसेक्ट होत नाहीत, म्हणजे दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतात. बरं, त्या प्रत्येक वेळेलाच पॅरलल असतात असं पण नाही, थोडंसं असंही असू शकतं. एक लाईन असंही असू शकतं. सो हा पोर्शन आणि हा पोर्शन बघा. सो या पोर्शनसाठी जर बघितलं तर आपल्याला ह्या लाईन्स कशा दिसत आहेत, क्लोज्ड दिसत आहेत, क्लोज्ड. आणि इथं कशा दिसत आहेत, थोड्याशा सेपरेटेड दिसत आहेत, बरोबर का. म्हणजे इथं क्राउडेड झालेले आहेत, क्राउडेड. आणि इथं कशा झालेल्या आहेत, सेपरेटेड, वाईडली स्पेस्ड आहेत बघा, वाईडली, बरोबर ना, वाईडली. मग ज्या ठिकाणी क्राउडेड असतील तर त्या ठिकाणचं साहजिकच इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल ना. जर लाईन्स क्राउडेड टुगेदर असतील ह्याचा अर्थ काय की तिथलं इलेक्ट्रिक
फील्ड जास्त आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स जास्त आहे, लाईन्स जास्त आहेत. सो बाय डिफॉल्ट इलेक्ट्रिक फील्ड इज मॅक्सिमम फॉर द क्राउडेड रिजन. आणि जो वाईडली सेपरेटेड दिसतोय, ओके, सो वाईडली सेपरेटेड जर दिसत असेल तर त्या ठिकाणचं जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ते कसं असेल, मिनिमम असेल. मग तुम्हाला इथं जे 2 पॉईंट्स मी दाखवलेले आहेत, सपोज याला मी ए पॉईंट म्हणतो आणि याला सपोज बी पॉईंट म्हणतो, तर ए पॉईंट्स इलेक्ट्रिक फील्ड ऑब्विसली कसं असेल, मॅक्सिमम असेल आणि बी पॉईंट्स इलेक्ट्रिक फील्ड कसं असेल, मिनिमम असेल. तुम्हाला डायग्रामवरून इलेक्ट्रिक फील्डचा अर्थ समजतोय का बघा. जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं डेफिनेटली मी सोपं करून सांगायचा प्रयत्न करतोय. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. अजून एक मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. इलेक्ट्रिक फ्लक्स इज इंडिपेंडंट ऑफ साइज अँड शेप ऑफ द क्लोज्ड सरफेस. ओके, इट इज इंडिपेंडंट ऑन द साइज अँड शेप. इथं दाखवतो. समजा एक प्लस क्यू चार्ज आहे, तर प्लस क्यू मधून लाईन बाहेर पडते लाईक दिस. सो मी हा ॲरो असा दाखवतो. असा ॲरो याचा अर्थ काय की लाईन्स बाहेर पडतात, म्हणजे ही डायग्राम थोडक्यात. ठीक आहे, तर या डायग्रामला मी समजा इथे एक सर्कल ड्रॉ केला किंवा इथे एक सर्कल ड्रॉ केला, तर मला सांगा इलेक्ट्रिक फील्ड बदलणार आहे का? तर बदलणार नाही, कारण चार्ज जर सेंटरला एकच असेल तर तो चार्ज इलेक्ट्रिक फ्लक्स पाठवायचं काम सगळ्यांसाठी सेम करेल. म्हणजे हा जो आतला सर्कल आहे इनर सर्कल म्हणून आणि बाहेरचा सर्कल आहे आउटर सर्कल, तर दोन्ही सर्कलसाठी इलेक्ट्रिक फील्ड हे सेम असेल. का? कारण दोन्ही सर्कलचा जो सेंटर आहे तो कोण आहे? प्लस क्यू आहे आणि तो एकच आहे प्लस क्यू चार्ज. सो प्लस क्यू चार्ज काय करतोय? दोन्ही सर्कलसाठी सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स प्रोव्हाइड करतोय असं आपण म्हणूया. मग जर हा सेंटरचा चार्ज दोन्ही सर्कलसाठी सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड करत असेल तर सगळीकडचं इलेक्ट्रिक फील्ड कसं असेल? हे कॉन्स्टंट असेल. म्हणजे याचा अर्थ की इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड डज नॉट डिपेंड्स ऑन द साइज अँड शेप ऑफ द क्लोज्ड सरफेस. लक्षात येते? कारण तो चार्ज जो आहे तो एकसारखंच इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स देण्याचं काम करेल. लक्षात येते का? सिंपल समजते? राईट ऑन दिस वन. ओके, या टॉपिकमधला एक अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज गॉसियस थेरम. सो गॉस थेरम असं म्हटलं जातं याला, गॉस थेरम किंवा गॉस लॉ सुद्धा म्हटलं जातं बघा. ठीक आहे, सो गॉस लॉ एक बऱ्याच वेळेला तुम्हाला इंट्रोड्यूस होतो इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. आता इथं तुम्हाला कन्सेप्ट लक्षात ठेवायची गॉस थेरमची काय आहे. तर जनरली गॉस थेरम काय डिफाईन करतो बघा, तर टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन हे त्या पॉईंट चार्ज एवढं असतं. काय डिफाईन करतो? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन is equal to the charge present at the किंवा in the closed surface on the closed surface. एखाद्या बॉडीवरती समजा प्लस क्यू चार्ज असेल तर त्या प्लस क्यू चार्जमुळं असलेलं किंवा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन जे आहे ते त्या प्लस क्यू चार्जमुळं एवढं असतं. आता टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजे काय सांगतो बघा तुम्हाला मी. हाच फॉर्म्युला आत्ताच्या सिलेबसला असा लिहिला जातो, ई बार डॉट ds bar is equal to charge upon epsilon naught. हाच फॉर्म्युला इथं असा आहे, काय वेगळं नाही आहे. ओके, मी जर हा इप्सिलॉन नॉट इकडे घेतला तर हा चार्ज आहे तसं राहील. म्हणजे ही जर टर्म मी इकडे घेतली तर ती थोडक्यात काय झाली? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनची टर्म झाली बघा. मग हाच फॉर्म्युला मी असा लिहिला तर चालेल का? सिम्पल. सो काय झालं की टोटल, यालाच आता आपण काय म्हणू शकतो? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. हेच मी थोडंसं असं लिहितो, इप्सिलॉन नॉट ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू ई. ओके, आता जनरली ह्यात पण अजून एक फॉर्म्युला असा आहे बघा, तुम्हाला माहिती आहे का? हे इप्सिलॉन नॉट ई बार डॉट डी एस बार इन टू कॉस थिटा इज इक्वल टू क्यू. इथं कॉस थिटा असतो. आता कॉस थिटा कुठून आला ही सुद्धा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. आता सगळ्यांनी लेफ्ट साईड चेक करा. ही जी जेवढी लेफ्ट साईड दिसते ना, ही लेफ्ट साईड म्हणजे कोण आहे? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. याला टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणायचं नाही या लेफ्ट साईडला, कारण इप्सिलॉन नॉट इकडे आहे. हा जर इप्सिलॉन नॉट आपण लेफ्ट साईडला घेतला तर आणि तरच लेफ्ट साईडची जी काही तुम्हाला टर्म दिसते ती काय झाली? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. आता ही टर्म म्हणजे नक्की काय आहे? तर थोडक्यात इलेक्ट्रिक लाईन्स आहेत. समजा इलेक्ट्रिक लाईन्स दिसत आहेत आपल्याला. ओके, तर त्या ट्यूबच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसतात. ओके,
त्याला ट्यूब्स ऑफ इंडक्शन असं म्हटलं जातं. त्या ट्यूबच्या फॉर्ममध्ये सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये समजा ह्या इलेक्ट्रिक लाईन्स अशा आपल्याला दिसतात. सो हा बंच दिसतोय, बंडल दिसतोय. सो दिस बंडल इज नथिंग बट द ट्यूब्स ऑफ इंडक्शन. आणि याच्यावरूनच मग नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन काढलं जातं, त्यालाच टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हटलं जातं. लक्षात आलं? सो ही जी सगळी टर्म आहे या सगळ्या टर्मला काय म्हटलं जातं? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. आता ही टर्म कुठून आली बघा. ई इंटू डी एस आठवत आहे का तुम्हाला? थोडंसं बघा. मी काय सांगितलं? डी फाय इज इक्वल टू ई बार किंवा ई इंटू डी एस असतं. जसं की फाय इज इक्वल टू बी ए असतं का? हे लक्षात राहत आहे. फाय इज इक्वल टू बी ए. बघा याच्यावरूनच ही एनालॉजी वापरली आपण. सो आपण म्हणू शकतो की फाय इज इक्वल टू ई इंटू डी एस. हा फॉर्म्युला कुठला आहे? मॅग्नेटिक फील्डसाठीचा फॉर्म्युला. मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी आणि एरिया, किंवा बी इज इक्वल टू फाय अपॉन ए वेबर पर मीटर स्क्वेअर ना. तसं हे काय असणार आहे? ई इज इक्वल टू फाय अपॉन ए असणार. फक्त हा फाय इलेक्ट्रिक फील्डचा असेल. आपण एरिया सेमच. दोघांची अॅनॉलॉजी जरी बघितली तरी आपल्याला याच्यावरून ही डेफिनेशन अशी आपण सांगू शकतो. मग मी ही डेफिनेशन लिहिली. काय लिहिली? डी फाय इज इक्वल टू ई इंटू डी एस. इंटू डी एस. बट ॲक्च्युली याच्यापुढं कॉस थिटा असतो, पण मी आता कॉस थिटा लिहिलेला नाही. याचा अर्थ थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. म्हणजे कॉस 0 किती असणार आहे? 1. नाही लिहिला तरी चालतो. ओके. मग आता कॉस थिटा 0 हे काय प्रकार आहे, किंवा हा अँगल नक्की कुठं आहे, तर ते बघूया आपण. आता थिटा अँगल कोणामधला आहे हे आधी समजून घ्या. सो व्हॉट इज थिटा? विच अँगल इज नथिंग बट थिटा, ऑर इन बिटवीन विच टू डायरेक्शन्स द अँगल थिटा इज देअर. सो दिस थिटा इज नथिंग बट द अँगल बिटवीन ई बार अँड डी एस बार. मग ई बार म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड, आणि डी एस बार म्हणजे काय? एरिया. मग आता इलेक्ट्रिक फील्ड आणि एरियामध्ये अँगल कसा असतो बघूया. समजा एक एरिया तुमच्याकडे असा आहे, लाईक ही अशी एक प्लेट आहे, याला मी म्हणतो डी एस बार. एक अशी प्लेट आहे, याला म्हणतो डी एस बार. आणि इथे एक मी इलेक्ट्रिक फील्ड असं वरती दाखवतो, याला मी म्हणतो ई बार. नाउ टेल मी व्हॉट इज द अँगल बिटवीन ई बार अँड डी एस बार. व्हॉट इज द अँगल बिटवीन ई बार अँड डी एस बार? डेफिनेटली तुम्ही चुकणार इथं. सो इन this case the angle is 0 degree. Why it is 0 degree? This is the area and this is the electric field. But look at the direction of area. ह्या एरियाची डायरेक्शन कुठं आहे? अपवर्ड डायरेक्शन आहे. जरी एरिया दिसायला असा असला तरी एरिया तो कुठं बघतोय असं आपण म्हणूया. असं इमॅजिन करा, एरिया कुठं बघायला लागलेला? वरती बघतोय ना. सो लाईक वाईज द डायरेक्शन ऑफ एरिया इज अपवर्ड. असा एरिया म्हणजे जर असा एरिया असेल तर हा एरिया कुठं बघतोय? इकडे बघतोय. म्हणजे दिस इज द डायरेक्शन ऑफ एरिया ॲक्च्युली. ओके. मग मला सांगा, जर एरिया वरती असेल, ई बार जर वरती असेल, तर व्हॉट इज थिटा? सो ऑब्वियसली थिटा इज 0. आणि थिटा 0 असेल तर कॉस 0 1 म्हणजे कॉस थिटा नाही लिहिला तरी चालेल. बट ॲक्च्युली इथं कॉस थिटा आहे बघा. ई बार डॉट डी एस बारला मी काय कशानं मल्टिप्लाय केलं? कॉस थिटानं मल्टिप्लाय केलं. आणि या सगळ्याला जर इप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटीनं अजून मल्टिप्लाय केलं तर ते आपल्याला इलेक्ट्रिक इंडक्शन मिळते, किंवा त्याला आपण टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणतोय. सो हे जे इप्सिलॉन नॉट ई बार डी एस बार कॉस थिटा याला म्हटलं जातं टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, विच इज इक्वल टू फाय. सो ही कन्सेप्ट समजली. आता मला सांगा, समजा याच्यामध्ये जर ई बार इकडं असेल तर मात्र आता थिटा किती झाला? 90 झाला. सिम्पल. हा थिटा 0, हा थिटा 90. आणि समजा जर एखादी केस अशी असेल, लाईक एरिया इकडं आहे, इकडं म्हणजे कुठं? इकडं. मग याला आपण डी एस बार म्हणूया. सो एरिया पॉइंटिंग टुवर्ड दिस साईड. आणि लेट अस कन्सिडर ई बार. ई बार इज पॉइंटिंग टुवर्ड दिस साईड. सो इथं काय आला? अँगल थिटाला. आता मात्र मला सांगा की हा अँगल थिटा 0 आहे का 90 आहे? आपण नाही सांगू शकत. हा 0 आणि 90च्या मध्ये आहे म्हणू शकतो ना. मग या केसमध्ये थिटा ठेवायचा, कॉस थिटा म्हणायचा. सो कॉस थिटा कधी लिहायचा आणि कधी लिहायचं नाही हे सुद्धा थोडंसं समजून घ्या. जर पर्टिक्युलर अँगल 0 to 90च्या मधला कुठला दिला असेल एखादा, तर ते थिटा ठेवायचं, कॉस थिटा म्हणायचं. बट परफेक्ट 0 अँगल असेल तर कॉस 0 नाही ठेवलं तरी चालेल, कारण कॉस 0 1 होणार आहे. आणि जर 90 असेल तर सगळंच 0 होणार आहे. तिथं फ्लक्सच मिळणार नाही आहे. म्हणजे एरियामध्ये आणि ए बारमध्ये जर अँगल 0 असेल तरच फ्लक्स मिळते, अदरवाईज 90 डिग्रीला ते फ्लक्स आपल्याला 0 मिळते. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके. आणि विच इज बिलॉंग्स टू द गॉसेस थिअरम. आता हा जो गॉसेस थिअरम आहे हा सुद्धा असा सुद्धा लिहिला जातो. ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू Q1 अपॉन इप्सिलॉन नॉट, Q2 अपॉन इप्सिलॉन नॉट अप टू
क्यू एन अपॉन इप्सिलॉन नॉट. काय याचं मिनिंग आहे बघा. हे जसं एका चार्जेससाठी लिहिलं तसं नंबर ऑफ चार्जेससाठी हा गॉसेस थेरम लिहिला जातो. मग हा समेशनच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहिला जातो. सो ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू 1 अपॉन इप्सिलॉन नॉट. काय केलं, परमिटिव्हिटीची जी टर्म आहे ती काय केली, बाहेर घेतली. कॉन्स्टंट टर्म आहे, कॉमन टर्म आहे, ती बाहेर घेतली. मग आता आतमध्ये कोण राहिलं, सगळ्या चार्जेसची ॲडिशन राहिली. म्हणजेच कोण, Q1 प्लस Q2 प्लस अप टू लेट अस कन्सिडर n चार्जेस आहेत ना, सो त्याच्यासाठी राहिली. ओके, सो हेच असं लिहिलं तर चालेल का. 1 अपॉन इप्सिलॉन नॉट मी पुन्हा बाहेर काढतो आणि हे समेशन i इज इक्वल टू 1 टू n म्हणतो आणि हे QI लिहितो तरी सुद्धा चालेल. येस, समेशन i इज इक्वल टू 1 टू n. QIचा अर्थ काय असतो, Q1 प्लस Q2 प्लस Q3 प्लस अप टू लास्ट चार्ज कुठला आहे आपला, n नंबर ऑफ चार्ज आहे, सो त्याला आपण Qn असं म्हणू शकतो. लक्षात येते का बघा मी काय सांगतो ते. सो दिस इज नथिंग बट द गॉसियस थेरम. बघा इन शॉर्ट कळलं का. याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, गॉसियस थेरममध्ये क्लोज्ड सरफेस घेतला जातो. सो क्लोज्ड सरफेसमध्ये लाईक असा सरफेस घेतला जातो आणि त्याच्यामध्ये इथं एक स्मॉल एरिया घेतला जातो, हा DS, आणि मग इथं कुठेतरी एक पॉईंट आहे असं म्हटलं जातं आणि हा एक अँगल घेतला जातो. बघा ह्याला आपण डी ओहम म्हणतो मी, डी ओहम. आता ही कन्सेप्ट थोडीशी तुम्हाला माहिती आहे का बघा. तर तो जो क्लोज सरफेस आहे ना, आता हा अँगल डी ओहम झाला, याला सॉलिड अँगल म्हटलं जातं. कसला अँगल आहे हा, सॉलिड अँगल. तुम्हाला मेजरमेंटमध्ये दोन अँगलचे टाईप झालेत का बघा, प्लेन अँगल एक असतो आणि सॉलिड अँगल एक असतो. सो प्लेन अँगल म्हणजे आपण डायरेक्ट 0 टू 360 जसा मेजर करतो सर्कलचा तसा, बट सॉलिड अँगल आपण 0 टू किती मेजर करतो माहिती आहे, 4 पाय मेजर करतो, स्टेरेडियनमध्ये म्हणतो त्याला आपण. सो प्लेन आणि सॉलिड, सो यामध्ये सॉलिड अँगल कन्सेप्ट वापरली जाते. सो सॉलिड अँगल लक्षात ठेवा, इथं सॉलिड अँगल आहे बघा, हा समजला क्लोज सरफेस, त्याच्यामध्ये हा असलेला सॉलिड अँगल आहे डी ओहम. मग मला सांगा, जर हा सॉलिड अँगल मी पूर्ण बॉडीसाठी कन्सिडर केला तर काय होणार, हा असा पूर्ण सर्कल तयार होणार आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ डी ओहम जर मी घ्यायला गेलो तर मला किती मिळेल, 4 पाय मिळेल. कारण सॉलिड अँगल किती असतो, 4 पाय असतो ना. जसा प्लेन अँगल किती असतो, समजा सर्कल आहे असं आणि सर्कलमधला मी तुम्हाला म्हटलं की हा डी थीटा आहे, मग ह्या डी थीटाचं इंटिग्रेशन घेतलं तर पूर्ण असा अँगल मिळतो ना. सो व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ डी थीटा, दिस इज 360 किंवा 2 पाय म्हणूया ना रॅडियनमध्ये. तसा हा स्टेरेडियनमध्ये किती असतो, 4 पाय असतो. सो ही सुद्धा एक कन्सेप्ट ह्या गॉसेस थेरममध्ये वापरली आहे. तो 4 पाय येतो, तो 4 पाय कॅन्सल होतो आणि मग शेवटी हे इक्वेशन शिल्लक राहतं. ओके, सो हे किंवा हे इक्वेशन लक्षात ठेवा किंवा हे लक्षात ठेवा. आणि मी जी सांगितलेली इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा इलेक्ट्रिक फील्डची कन्सेप्ट बघा, नीट समजून घ्या. सो दिस इज अबाउट द गॉसियस थेरम. आलं लक्षात सगळ्यांच्या. ओके, नेक्स्ट चला पुढची एक शेवटची कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट बघूया. तर कन्सेप्ट काय आहे, इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोल 12वीला बऱ्याच वेळेला याचा उल्लेख येतो इलेक्ट्रिक डायपोलचा. जसा मॅग्नेटिक डायपोल असतो, मॅग्नेटिक डायपोल सगळ्यांना माहीत आहे, एम बार म्हणतो आपण त्याला मॅग्नेटिक डायपोलला, तसा इलेक्ट्रिक डायपोल असतो. काय म्हटलं मी, जसा मॅग्नेटिक डायपोल असतो तसा इलेक्ट्रिक डायपोल असतो. मग याचं नोटेशन माहिती आहे तुम्हाला. सो इलेक्ट्रिक डायपोल, सो लाईक पी बार. ओके, मग आता डायपोल म्हणजे काय, 2 पोल्स आहेत, याच्यामध्ये 2 पोल्स आहेत. बट इलेक्ट्रिक असल्यामुळे हे 2 पोल्स म्हणजे कोण असतात, एक प्लस आणि एक मायनस म्हणूया आपण, सिंपल. सो लेट अस कन्सिडर प्लस क्यू and let us consider minus q. The distance between these two charges is like r ना. मग याची पोल स्ट्रेंथ कशी डिफाइन होणार आहे, पोल स्ट्रेंथ लाईक p ने डिफाइन होणार आहे, सॉरी चार्ज प्लस मायनस क्यू चार्जनं डिफाइन होणार आहे पोल स्ट्रेंथ. ओके, आणि सिंपल दोघांच्या मधला r डिस्टन्स आहे त्याला आपण 2l सुद्धा म्हणतो ना, बिकॉज दिस इज l. सो हा r म्हणजेच कोण आहे, 2l म्हणू शकतो का. अँड व्हॉट इज 2l, लेंथ बिटवीन 2 पोल्स. मॅग्नेटिक लेंथ म्हणतो तशी ही इलेक्ट्रिक लेंथ म्हटलं तरी चालेल. सो 2l इज द इलेक्ट्रिक लेंथ. ओके, थोडंसं मॅग्नेटिक पण रिवाइज करूया. तुम्ही m इज इक्वल टू असं कुठं बघितलंय, पोल स्ट्रेंथ इंटू ट्वाइस l. m इज इक्वल टू पोल स्ट्रेंथ इंटू ट्वाइस l. मग याला जर आपण कम्पेअर केलं, ॲनॉलॉजी वापरली तर एमच्या ऐवजी कोण आला, पी आला. स्मॉल एमच्या ऐवजी कोण येणार आहे, क्यू येणार आहे आणि हा ट्वाइस एल.
हे प्लस मायनस असू शकतं, दोन्ही चार्जेस असू शकतात ना. बघा, सो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटची ही झाली डेफिनेशन. कशी लिहिली डेफिनेशन? इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द स्ट्रेंथ ऑफ चार्ज किंवा द मॅग्निट्यूड व्हॅल्यू ऑफ चार्ज म्हटलं तरी चालेल. जशी मॅग्नेटिक फील्डमध्ये नॉर्थ आणि साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ सांगितली जाते आणि मॅग्नेटिक लेंथनं त्याला मल्टिप्लाय केलं जातं, तसं इथं इलेक्ट्रिक चार्जची पोल स्ट्रेंथ, ज्याला की चार्ज म्हणायचं इटसेल्फ, आणि त्याला इलेक्ट्रिक लेंथ किंवा दोन चार्जमधल्या डिस्टन्सनं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. सो दिस पी और दिस पी बार इज नथिंग बट द इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. जसा हा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असतो तसंच इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट असते. ॲनॉलॉजीवरून जरी सांगायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला हे लक्षात राहू शकतं. सो आता मला सांगा, याचं जे युनिट आहे ते युनिट आपल्याला काय सांगता येईल? सो युनिट बघा, चार्ज मीटर, सॉरी चार्ज नाही, चार्ज कशामध्ये मेजर होतो? कुलोम. सो कुलोम मीटर. ओके, यालाच डीबे सुद्धा म्हटलं जातं बरं का. हेच युनिट एक नवीन युनिट आहे, हे फारसं वापरलं जात नाही. सो डीबेमध्ये सुद्धा हा चार्ज मेजर हे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट मेजर केलं जातं. मी जस्ट याची व्हॅल्यू सांगून ठेवतो, तुम्हाला हे रिमेंबर करा, थोडंसं कुठं तर उपयोगाला येईल. सो 3.33 इंटू 10⁻30 कुलोम मीटर. सो 1 डीबे इज इक्वल टू एवढं. हे कुठंतरी एखादा MCQ तुम्हाला याच्यावरचा येऊ शकतो. ओके, सो इलेक्ट्रिक डायपोलमधली ही पहिली कन्सेप्ट, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. आता थोडंसं बघा, तुम्हाला हे माहिती आहे का, हे दोन चार्जेसला जोडणारी लाईन कसली असते? ह्याला ॲक्सिस म्हणतो ना आपण थोडक्यात, म्हणजे हा झाला ॲक्सिस, ह्याला इलेक्ट्रिक ॲक्सिस म्हणूया आपण, किंवा ॲक्सियल लाईन म्हटलं जातं ना. जशी हे बघा, हे सगळं मॅग्नेटिकशी कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. जेवढे जेवढे आपण मॅग्नेटिक रिलेटेड पॉईंट्स बघतो तेच पॉईंट्स इथे येतात. इथं एक्सप्रेशन सुद्धा सेम तसेच येत आहेत, जे की मॅग्नेटिझममध्ये आपल्याला जे बघायला मिळतात तशीच एक्सप्रेशन्स आपल्याला इथं बघायला मिळतात. ओके, सो ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ह्याला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रिक ॲक्सिस म्हणूया. नेक्स्ट ही जी व्हर्टिकल लाईन आहे त्याला काय म्हणतात माहिती आहे? इक्वेटर म्हणतात. जसा मॅग्नेटिक इक्वेटर होता का तसा हा झाला इलेक्ट्रिक इक्वेटर म्हणूया. ओके, म्हणजे या ॲक्सिसवरती तुम्हाला कुठंही एखादा पॉईंट मिळू शकतो, तिथलं इलेक्ट्रिक फील्ड काढायचं आहे, किंवा ह्या इक्वेटरवरती एखादा पॉईंट कुठेही मिळू शकतो, तिथलं तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड काढायचं. सो या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण जर मॅग्नेटिकमध्ये बघितलं तर आपण काय फाइंड आउट करतो? मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करतो. तसं या इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिकमध्ये इलेक्ट्रिक डायपोलच्या मदतीनं आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू काढणं जास्त इम्पॉर्टंट असतं. लक्षात आलं? त्याच्यामध्ये ॲक्सिस आणि इक्वेटर असे दोन पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. सो दिस इज जस्ट द इंट्रोडक्शन अँड सम बेसिक डेफिनेशन्स ऑफ द इलेक्ट्रिक डायपोल. चला, सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या दोन कंडिशन्स आपण आता या पॉईंटमध्ये बघूया. सो मी हेडिंग करतो बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. दोन्ही एक्सप्रेशन्स मी इन डिटेल म्हणण्यापेक्षा एक्सप्रेशनचा मी अर्थ सांगतो फक्त. इन डिटेल एक्सप्रेशन नाही आहे सांगू शकत कारण खूप लेंदी आहे, बट फॉर्म्युला जरी लक्षात राहिला तरीसुद्धा ते भरपूर आहे, तेवढंसुद्धा भरपूर होऊ शकतं. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीज. ओके, सो दोन पॉईंट्स म्हटलं मी. एक तर पॉईंट साहजिकच आपल्याला ॲक्सियल पॉईंट कन्सिडर करावं लागेल, म्हणजे थोडक्यात आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं काय फाइंड आउट करायचं आहे? एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. एक ॲक्सियल लाईनसाठी फाइंड आउट करायचं आहे आणि एक इक्वेटर लाईनसाठी फाइंड आउट करायचं. तर मी थोडक्यात डायग्राम दाखवतो आणि तुम्हाला एक्सप्रेशन सांगतो काय आहे. सो डायग्राम ॲज युजल हीच. समजा एक चार्ज आहे प्लस क्यू म्हणतो मी इथं, आणि दुसरा चार्ज आहे मायनस क्यू. हा सेंटर असेल. सो आपण याला एल म्हणूया, याला यल म्हणूया, कारण दोन चार्जेसमधलं डिस्टन्स आपल्याला काय दाखवायचं आहे? टॉईस एल, ज्याला आपण इलेक्ट्रिक लेंथ म्हणूया. जशी मॅग्नेटिक लेंथ टॉईस एल असते तशी आपण इलेक्ट्रिक लेंथ म्हणू शकतो. ओके, आता एक पॉईंट पी इथं कन्सिडर करूया आपण. लेट अस कन्सिडर पॉईंट पी. आता ही जी केस आहे ती कुठली केस आहे मला सांगा?
पॉइंट इज ऑन ॲक्सिस ऑफ डायपोल. ॲक्सिस लाईनवरती असलेला पॉईंट किंवा डायपोलच्या ॲक्सिसवरती असलेला पॉईंट, आणि ह्या पॉईंटचं आपल्याला काय काढायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता एकतर कसं येतं काय येतं हे सगळा सिंपल त्याचा प्रूफ आहे, बट तुम्हाला जेवढं इम्पॉर्टंट सांगणं गरजेचं आहे तेवढं मी सांगतोय. तर हे किती येतं बघा, तर हे मिळतं आपल्याला E इज इक्वल किंवा E बार इज इक्वल टू 1/4πε0 ट्वाइस P/r³ मिळतं. बघा काय म्हटलं मी, 1/4πε0 2P/r³. आता हे कसं मिळतं, कुठून मिळतं, सगळा त्याचा प्रूफ आहे. ओके, सो इम्पॉर्टंट हायलाइट्स काय आहेत की एकतर डायग्राम लक्षात ठेवायची, डायग्रामवरून याची आलेली मॅग्नेट्यूड व्हॅल्यू. सो दिस इज द मॅग्नेट्यूड व्हॅल्यू. हेच वेक्टरमध्ये पण रिप्रेझेंट होतं कारण हा वेक्टर आहे शेवटी, बट कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला मॅग्नेट्यूड व्हॅल्यू मिळते. आता आपण ह्या ई बारची डायरेक्शन दाखवूया ह्या पॉईंट Pच्या ठिकाणी. सो ती कशी दाखवायची. आता मला सांगा, जर पॉईंट P या दोघांच्याकडे बघत असेल, प्लस क्यूकडं पण आणि मायनस क्यूकडं पण, तर आपल्याला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स माहीत आहे की पॉझिटिव्हकडून अवे आणि टुवर्ड्स द निगेटिव्ह असतात ना, एवढं माहीत आहे. मग मला सांगा, जर इथं फील्ड दाखवायची झाली या ठिकाणी, तर आपल्याला दोन फील्ड बघायला मिळतील. बघा, एक फील्ड या डायरेक्शनला बघायला मिळेल, ज्याला मी सपोज E1 बार म्हणतो. ओके, आणि एक फील्ड मला या डायरेक्शनला बघायला मिळेल, याला मी सपोज E2 बार मिळतो. बघा, मी दोन फील्ड का दाखवल्या आणि दोघांच्या डायरेक्शन अशा का दाखवल्या, इमॅजिन होते. सो पहिल्या डायरेक्शनचा विचार करूया, E1चा विचार करूया. सो E1 ही डायरेक्शन कुणामुळं आहे, प्लस क्यूमुळं. अवे प्लस क्यू पासून चार्ज लाईन्स बाहेर पडल्या असं आपण म्हणूया, चार्जपासून लाईन्स बाहेर पडल्या, त्यामुळे पी पासून डायरेक्शन अवे झाली. ही कुणामुळे झाली, प्लस क्यूमुळे झाली. म्हणजे जी E1 डायरेक्शन आहे ती कुणामुळे आहे, ड्यू टू प्लस क्यू चार्ज. लक्षात येते का. बघा काय मी सांगतो, ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे याच्यामधली, डायरेक्शन लक्षात ठेवण्याची. E2 काय आहे बघा, E2 ड्यू टू मायनस क्यू चार्ज. मग E2 इकडं का आहे, कारण E2 कोणाकडे चाललेले, प्लस हे नाही आता घ्यायचं, प्लस क्यूकडं. म्हणजे ती लाईन्स कुठं असते, मग अशा आपण डायग्राममध्ये बघितलं होतं बघा, प्लस क्यू चार्ज असेल तर त्याच्यामधून लाईन्स बाहेर पडतात. जसं की नॉर्थ असतो, नॉर्थ हा प्लस म्हणतो ना आपण, नॉर्थमधून लाईन बाहेर पडते आणि साऊथला जाऊन लाईन ती मिळते. सो साऊथ हा निगेटिव्ह कन्सिडर करतो, तसा हा मायनस क्यू आहे. सो ही लाईन त्या मायनस क्यूकडे जाऊन क्लोज होणार आहे असं आपण म्हणूया, म्हणून ह्या लाईन्स अशा बाहेर पडल्या थोडक्यात. ओके, मग तुम्हाला हे माहित आहे का, जर असे दोन व्हेक्टर्स असतील तर यांचा रिझल्टंट आपण कसा काढतो. आता ह्या दोघांमध्ये पॉझिटिव्ह कोण आहे, तर हा पॉझिटिव्ह आहे, आणि निगेटिव्ह कोण आहे, हा निगेटिव्ह आहे. कळते ना का पॉझिटिव्ह आणि का निगेटिव्ह आहे. मग त्यातला पॉझिटिव्ह घेतला जातो, म्हणजे हा, म्हणजे ही डायरेक्शन कुणाची आहे, पी बारची. सो ती जी पी बारची डायरेक्शन आहे तीच कुणाची असते, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. सो लुक ॲट द पॉईंट और लुक ॲट द डायरेक्शन. फर्स्ट ऑफ ऑल लुक ॲट द फॉर्म्युला. फॉर्म्युला मी काय लिहिलेला आहे बघा, सगळ्यात पहिल्यांदा तो बघा फॉर्म्युला, आणि फॉर्म्युल्यावरून मी ही जी डायरेक्शन आहे ई बारची, ती डायरेक्शन पी बार एवढीच असते. म्हणजे पी बारची जी डायरेक्शन, आता पी बारला ॲक्च्युली दोन डायरेक्शन्स आहेत, बट कन्सिडर कुठली करायची, प्लस क्यूमुळे कन्सिडर करायची. त्यामुळे लक्षात ठेवा की ई बारला या साईडलाच डायरेक्शन असेल आणि ई बारचा फॉर्म्युला एवढा असेल. सो हे कोणासाठी सांगायचं, ॲक्सेलसाठी सांगायचं. समजलं इथपर्यंत. आता पॉइंट इज ऑन इक्वेटरची कंडिशन बघा. पॉइंट इज ऑन इक्वेटर ऑफ इलेक्ट्रिक डायपोल, किंवा परपेंडिक्युलर लाईन आहे ना दोन याला चार्जेसला. सो आपण असं म्हणूया. सो हा सपोज प्लस क्यू चार्ज, हा मायनस क्यू चार्ज, हे एल, हा सेंटर, अगेन हे एल. सिंपल कंडिशन आहे, लक्षात येते. आता बघा, जसा मी ॲक्सियल लाईन कन्सिडर केली होती, ॲक्सिसवरती पॉईंट कन्सिडर केला आहे, तसा आता काय लाईन कन्सिडर केली मी, इक्वेटर कन्सिडर केलं आहे. आता आपल्याला ह्या इक्वेटरवरती पॉईंट पी आहे असं सांगायचं आहे. सो लेट अस कन्सिडर पॉईंट पी विच इज ऑन इक्वेटर. कळतं इथपर्यंत. तर हा पी हा याच्यापासून काहीतरी डिस्टन्सवरती असेल. हा पी मला सांगा मायनस क्यू पासून सेम डिस्टन्सवरती असेल.
सिमिलरली हा पी या प्लस क्यू पासून सुद्धा सेम डिस्टन्सवरती असेल. आता जसं या पी वरती आपण दोन फील्ड दाखवले, एक E1 आणि एक E2, तसं इथं सुद्धा दोन असतील ना, ऑब्विसली दोन असतील. मला सांगा या चार्जमुळं हे फील्ड असेल, कळतंय? हे डिस्टन्स काहीतरी आपण आर म्हणूया, आणि या चार्जमुळं हे असेल. ॲरो समजून घ्या. आता मी हा ॲरो असा का दाखवला कळतंय? वाय दिस ॲरो? वाय दिस ॲरो? अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज, अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज. आणि मी हा ॲरो असा न दाखवता असा का दाखवला? टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. आता कळला अर्थ? इलेक्ट्रिक लाईन ही पॉझिटिव्हपासून स्टार्ट होते आणि निगेटिव्हकडे जाऊन मिळते. सो याचा अर्थ पॉझिटिव्हकडून बाहेर पडली आणि निगेटिव्हकडे जाऊन मिळाली. अशा ह्या दोन डायरेक्शन झाल्या. ओके, हे सुद्धा डिस्टन्स आर असेल. ह्याला सपोज काहीतरी आपण कॅपिटल आर म्हणू, काही म्हणू, थेरीमध्ये दिलं ते सगळं. मग आता इथलं इलेक्ट्रिक फील्ड किती असेल ह्या पॉईंट पीचं? तर त्याचा फॉर्म्युला बघा. हे 2 फक्त लिहायचं नाही, म्हणजे किती लिहायचं? 1/4πε0 p/r³ लिहायचं. काय लिहायचं? 1/4πε0 p/r³ लिहायचं. याला इक्वेटर म्हटलं जातं. इक्वेटर हे कुठलं आहे? हे ॲक्सिस आहे बघा, आणि हे इक्वेटर आहे. अर्थ कळतोय का बघा? लक्षात ठेवायला पण सोपं आहेत. आता पुढची स्टेप काय? डायरेक्शन. ओळखू शकता डायरेक्शन कुठं असेल? आता मगाशी मात्र आपण काय केलं? दोघांची डायरेक्शन अशीच होती, इन्क्लाइन म्हणजे पॅरलच होती एकमेकांना. फक्त एक तिकडं चालला होता आणि एक इकडं चालला होता. मग जो तिकडं चाललेला आहे तो घेतला. म्हणजे तो का घेतला? ड्यू टू दिस इज द पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहेत म्हणून तो घेतला, निगेटिव्हला घेतलेला नाही आपण, म्हणून त्याची डायरेक्शन इकडे असं सांगितलं. बट इथं मात्र बघा, एक जण इकडं चाललाय आणि एक जण इकडं चाललाय. मग वेक्टर्स रूल प्रमाणे मला सांगा डायरेक्शन कुठं असेल? दिस इज व्हॉट? रिझल्टंट. दिस इज व्हॉट? रिझल्टंट. कुणाचा रिझल्टंट? ह्या E1 बारचा आणि ह्या E2 बारचा. हा E2 बार आहे ना, इथं लिहितो मी E2 बार हा, आणि हा कोण आहे? E1 बार. आणि ह्या दोघांचा रिझल्टंट कोण आहे? मग दोघांचा रिझल्टंट म्हणजे हा. लक्षात येते का बघा? सो दिस शोज द डायरेक्शन ऑफ E बार. आय होप लक्षात येत असेल तुमच्या. ओके, सो या दोघांवरून आपण रिझल्टंट डायरेक्शन, मग हीच डायग्राम थोडक्यात अशी दाखवली तरी पण चालेल बघा. -Q + Q आणि समजा हा पॉईंट P इथं आहे, तर याच्यावरचं इलेक्ट्रिक फील्ड हे असं असतं, आणि ते किती असतं? एवढं असतं. लक्षात येते? सो E ॲक्सिस इज इक्वल टू एवढा आहे. मी जर याच्यामधला 2 बाहेर घेतला, हा 2 जर मी इथं घेतला, तर आतमध्ये एवढं राहील का मला सांगा? येस, कळतंय? हा जर 2 मी बाहेर घेतला तर आतमध्ये एवढं राहिलं ना. मग जे आतमध्ये राहिलं ते म्हणजे कोण आहे? इक्वेटरचं इलेक्ट्रिक फील्ड आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला E ॲक्सिस इज इक्वल टू ट्वाईस इंटू E इक्वेटर लिहिलं तर चालेल. जसा B ॲक्सिस इज इक्वल टू ट्वाईस इंटू B इक्वेटर असतो. म्हणजे मॅग्नेटिकसाठी सेम ॲनॉलॉजी आहे बघा. हीच ॲनॉलॉजी मॅग्नेटसाठी किंवा मॅग्नेटचीच ॲनॉलॉजी याच्यासाठी आहे. दोन्हीही एक्सप्रेशनची जी वे आहे, मेथड आहे फाइंड आउट करण्याची, ती सेम आहे. कोणाची? मॅग्नेटिक फील्डची सुद्धा आणि इलेक्ट्रिक फील्डची सुद्धा. समजलं का बघा? खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे. याची एक्सप्रेशनसुद्धा आहे, ते इंटरेस्टिंग आहेत. बट आता काय ती वेळ नाही आहे सगळे एक्सप्रेशन्स करत बसायला. ही फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक्सप्रेशनसुद्धा येतात, म्हणजे सिम्पल येतात की कशी आलेल्या आहेत. प्रोसिजर लेंदी राहते, बट समजायला सोपे आहेत, लक्षात घ्यायला सोपे आहेत. त्यामुळे त्यात काही तेवढं डिफिकल्टी वाटणार नाही डेफिनेटली. म्हणून मी इन शॉर्ट आणि जेवढं हायलाइटेड आहे तेवढं याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला. याच्यावरती डेफिनेटली न्यूमेरिकल्स असतात. ओके, सो किती आणि काय पार्ट झाले हे सगळं एकदा व्यवस्थित बघा. तेवढं पार्ट वाईज आणि पॉईंट वाईजच स्टडी करा. आता काही सगळा स्टडी करत बसण्याची वेळ पण नाही. मी ऑलमोस्ट 100% सिलेबस कवर करतोय, बट तुम्हीसुद्धा पॉईंट वाईज जेवढे पॉईंट्स आहेत तेवढे पॉईंट्स त्याच्यामधनं सिलेक्ट करा आणि त्याचा स्टडी करा. लक्षात आलं? सो हा पॉईंट जो आहे तो इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट या कन्सेप्टवरती आहे. मग त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटची डेफिनेशन
इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट हे 2 पॉईंट्समध्ये आपण कन्सिडर करतो. एक ॲक्सिससाठी सांगतो, एक इक्वेटरसाठी सांगतो. हे कन्सिडर करायचं. ॲक्सिसचा फॉर्म्युला लिहायचा, इक्वेटरचा फॉर्म्युला लिहायचा, दोघांमधलं रिलेशन सांगायचं. हे रिलेशन आपल्याला असं मिळतं. ॲज वेल ॲज ॲक्सिसमध्ये डायरेक्शन कशी डिफाईन होते, इक्वेटरमध्ये डायरेक्शन कशी डिफाईन होते हे सांगायचं. आणि डायरेक्शन डिफाईन करण्यासाठी थोडासा तुम्हाला व्हेक्टर रिप्रेझेंटेशन किंवा व्हेक्टर्स डायरेक्शनचा इथं थोडासा वापर करावा लागेल. सो त्यामुळे याच्यातली डायरेक्शन मी ही अशी का दाखवली ते बघा, याच्यातली डायरेक्शन मी ही अशी का दाखवली ते बघा. सिम्पल व्हेक्टर कॅल्क्युलेशनवरून तुम्ही डायरेक्शन्स फाइंड आउट करू शकता. म्हणजे डायरेक्शनचा सुद्धा एखादा क्वेश्चन तुम्हाला याच्यामधला येऊ शकतो. लक्षात आलं का बघा. सो आय थिंक मी सगळा पार्ट इलेक्ट्रोस्टॅटिकचा कव्हर करायचा प्रयत्न डेफिनेटली केलेला आहे. तुम्ही ट्राय करा. आपण याच्यावरचे काही न्यूमरिकल्स आहेत ते अजून हवं तर पुढच्या लेक्चरला व्यवस्थित सोडूया. ओके. सो जेवढं मी बोर्डवरती रिवाईज केलं तेवढं तुम्ही प्रॅक्टिस करत चाला. लेक्चर बघत असताना नुसतं लेक्चर बघितलं आणि सोडून दिलं असं नको. 1 तासाचं लेक्चर आहे त्यामुळे 1 तास वेळ काढायला सध्या काही हरकत नाही आहे. तेवढं रिव्हिजन आणि तेवढं प्रॅक्टिस एकदा हाताखालून जर तुमच्या गेलं तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होऊ शकतो. ओके. सो आपण थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चरला या टॉपिकचे जे काही कॉम्पिटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत, टाईप वाईज आहेत, ते क्वेश्चन्स मी सिलेक्ट करीन आणि त्या क्वेश्चनचा आपण स्टडी करूया, त्या क्वेश्चनचं डिस्कशन करूया. एकंदरीत ओव्हरऑल टॉपिक हा 11चा इझी आहे ॲज कम्पेअर्ड टू 12. त्यामुळं कंपल्सरी या टॉपिकचा सगळ्यांनी अभ्यास करावा असं मला वाटतंय. ठीक आहे. त्यामुळे जेवढे सांगितले ते सगळे पॉईंट समजले का बघा. यात काही शंका असेल तर मग डेफिनेटली विचारा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.